नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी भाग 1 मराठी व गणित याची सराव प्रश्न पत्रिका क्रमांक 1 सोडवणार आहोत. यामध्ये वेळ 1.5 तास, 75 प्रश्न आणि एकूण गुण 150 गुण. 2 मार्काला 1 प्रश्न असे प्रश्न असतात. यामध्ये पहा, विभाग 1 मराठी, पहिला मराठी विभाग आहे. त्यामध्ये उतारा दिलाय. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. आपल्याला हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावरून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या उत्तरातून शोधायची आहेत. हा उतारा काय आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. संत तुकाराम महाराजांनी खरोखरच फार मोठे सत्य सांगितले आहे. वृक्षवल्ली म्हणजेच हा अवघा निसर्ग आपला सखा आहे. तो आपला मित्र आहे. आपला मित्र आपल्याला सदोदित मदत करतो. त्याप्रमाणे निसर्गही आपल्याला मदत करतो. उन्हातानातून हिंडताना झाडे आपल्याला सावली देतात. इमारती व पूल बांधण्यासाठी निसर्गच आपल्याला लाकूड व दगड पुरवतो. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी निसर्गच देतो. आपल्याला फुले, फळे व अन्न निसर्गाकडूनच मिळतात. इतकेच काय, आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू निसर्गच पुरवतो. असा हा निसर्ग आपला मित्र आहे. तो आपला पोशिंदा आहे. अशा या मित्राची, निसर्गाची आपण काळजी घेत नाही. आपण जल प्रदूषण करतो, वायू प्रदूषण करतो, आपण वारेमाप जंगलतोड करतो, निसर्गाचा समतोल बिघडवतो. निसर्गाचा समतोल नष्ट झाला तर आपण जगू शकणार नाही. असा हा निसर्गावर असणारा, झाडावर असणारा हा उतारा आहे. चला तर आपण आता प्रश्न पाहू. त्या उत्तरातून आपल्याला त्याची उत्तरं शोधायची आहेत. खालीलपैकी कोणती गोष्ट आपल्याला निसर्गाकडून मिळते? पहा, पर्याय क्रमांक 1 आहे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी. हे बरोबर आहे. 2 आवश्यक असलेला प्राणवायू, तो पण आपल्याला निसर्गाकडून मिळतो. फुले, फळे व अन्न पण आपल्याला निसर्गाकडून मिळतं. आणि पर्याय क्रमांक आहे सर्व पर्याय बरोबर. मग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या निसर्गाकडून मिळत असतात. पुढचा आहे प्रश्न दुसरा. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय करावे? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलातील झाडे तोडावीत, वायू प्रदूषण करावे, जल प्रदूषण करावे का वारेमाप जंगलतोड थांबवावी? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वारेमाप जंगलतोड थांबवावी. वारेमाप म्हणजे माप नसलेली, म्हणजे आमापाशी चाललेली जंगलतोड आपल्याला थांबवावी लागेल. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. कविता वाचायची आणि प्रश्नांची उत्तरे त्याच्यातून शोधायची. हा कविता आहे. 2 होती माकडे थोडेसे वाकडे, त्या दोघात होते 36चे आकडे. एक होती मणिमाऊ करायची म्याव म्याव, म्हणायची मी खेळते उंदराशी च्याव म्याव. एक होती मुंगी तिचे नाव चिंगी, चालायची सरळ पण बघायची भिंगी. एक होते अस्वल काढला त्याने झिरो, आरशात पाहून म्हणतो मीच सिनेमातला हिरो. आता प्रश्न वाचूयात. प्रश्न तिसरा आहे. सिनेमातला हिरो कोणाला म्हटले आहे? कोणाला म्हटले आहे? मीच सिनेमातला हिरो. कोण? तर अस्वल. अस्वलाला. पुढचा प्रश्न आहे 4. भांडणे कोणात होती? 2 माकडात. आपण पाहिले का? कोणात भांडणे होती? 2 माकडात. पुढे आहे 5वा प्रश्न. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय क्रमांक शोधा. सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस हे येणार नाही. न करत्याचा वार शनिवार, म्हणजे ज्याला काम करायचं नसतं तो म्हणतो मी शनिवारी करेल, याचा अर्थ असा होतो. म्हणजे त्याला टाळाटाळ करायची असते म्हणून तो म्हणतो मी शनिवारी करेन. न करत्याचा वार शनिवार असे हे या म्हणीचा अर्थ होईल. पुढचा आहे
नाव ओळखीचे मीठ आणि हे होणार नाही. नाव मोठे लक्षण खोटे हे पण होणार नाही. पुढे पहा प्रश्न 6 खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य शोधा. सुधाकरच्या दुसऱ्या भावाचे नाव काय होते? इथं प्रश्नचिन्ह पाहिजे होतं. इथं आहे उद्गारवाचक चिन्ह. मग चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य हे पहिलंच आहे. इथं प्रश्नचिन्ह पाहिजे होतं. सुधाकरला आपली चूक लक्षात आली. पूर्णविराम बरोबर आहे. पुढे आहे दिनकर केळीवाले केळ्याचे पैसे किती द्यायचे? हे पण बरोबर आहे. पुढं दिनकर शहरात नोकरी करत होता. पूर्णविराम हे पण बरोबर आहे. मग चुकीचं आहे पहिलं हे वाक्य. पुढचा आहे प्रश्न 7 पुढील वाक्यात धावणे या क्रियापदाचे योग्य रूप पर्यायातून निवडा. शरद जोरात धावतो. पर्याय क्रमांक 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्य प्रचार निवडून त्याचा क्रमांक शोधा. वाक्य आहे समीर व जतीनची खूप मैत्री आहे. खूप मैत्री असणे म्हणजे खोड मोडणे नाही होणार. लालूच दाखवणे नाही होणार. हमऱ्या तुमरी वर येणे हे होणार नाही. मेतकूट जमणे म्हणजे मैत्री असणे. 4 नंबर. पुढे आहे 9 खालील पर्यायातील वेगळी जोडी कोणती? पहा इथं व्यापारी, पंगत पंक्ती, शेतकरी, शिंपी, एक वचन अनेक वचन याच्या जोड्या आहेत. पहा एक व्यापारी असेल तर व्यापारीच म्हणतो. अनेक व्यापारी असतील तरी आपण व्यापारीच म्हणतो. इथं एक पंगत असेल तर एक पंगत म्हणतो आणि अनेक पंक्ती असतील पंक्ती म्हणतो. एक शेतकरी असेल तर शेतकरी, अनेक पण शेतकरी असतील तर शेतकरीच म्हणतो. एक शिंपी असेल तर शिंपीच म्हणतो आणि अनेक शिंपी असेल तरी शिंपी म्हणतो. मग बदलणारा शब्द आहे पंगत पंक्ती. पुढे आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 10वा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. वाक्य मी उद्या नागपूरला जाणार आहे. मी नामाबद्दल आलेला शब्द आहे. मग तो आहे सर्वनाम. ते आहे पर्याय क्रमांक 3 सर्वनाम. पुढे आहे 11 खालील पर्यायातून भूतकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ. शेखरचा आज वर्तमानपत्रात फोटो आहे. आज आहे म्हणजे तो वर्तमान आहे. 2 आहे शेखरचा काल वर्तमानपत्रात फोटो छापून आला. काल म्हणजे हा भूतकाळ झाला. होऊन गेलेली गोष्ट आहे. पुढे आहे शेखरचा उद्या म्हणजे भविष्यकाळ आहे. हे येणार नाही. शेखरचा वर्तमानपत्रात फोटो आहे. आज आहे म्हणजे हा पण वर्तमान काळ आहे. मग भूतकाळातलं वाक्य आहे फक्त पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे प्रश्न 12 व 13 साठी सूचना. खालील दिलेला संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. अजय अरे अजय इकडे कुठे? सिंधुदुर्गला निघालोय. अरे पण महेश सिंधुदुर्गला जाणारी बस किती वाजता आहे? थांब मी चौकशी करतो. अरे विजय तू इकडे कुठे? मी पण चाललोय अजय सोबत सिंधुदुर्गला. अरे पण तुम्ही तिकडे जाऊन काय करणार? अरे महेश एक दिवस अजयच्या मामाकडे चिपळूणला राहून मग दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गला जाऊन समुद्रातील किल्ला पाहणार आहोत. येताना माझ्या घरी या. मग आपण पुण्यातील गणपतीची आरास पाहू. अरे विजय ती बघ बस आली, निघतो आम्ही. याच्या प्रश्न आहेत. प्रश्न 12वा अजयचे मामा कोणत्या गावाला राहायचे? अजयच्या मामाकडे चिपळूणला राहून म्हणजे चिपळूणला मामा राहायचा. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे अजय व विजय सिंधुदुर्गला काय पाहणार आहेत? अजय व विजय दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गला जाऊन समुद्रातील किल्ला पाहणार आहेत. पर्याय क्रमांक 4. 14 आहे बाद या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी टिंब हे अक्षर लिहावे लागते. बादच्या विरुद्धार्थी शब्द आहे नाबाद म्हणजे आपल्याला ना लावा लागेल याला. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न 15वा सोबतच्या शब्दकोड्यात फुलीच्या जागी कोणते अक्षर भरल्यास उभा शब्द गिरी या शब्दाचा व
आडवा शब्द नवरा या शब्दाचा अर्थ होईल. नवरा पहा, मग नवरा म्हणजे पती, आडवा काय व्हायला पाहिजे, नवरा याचा अर्थाचा शब्द, नवरा म्हणजे पती, म्हणजे इथं प लावा लागेल. आणि उभा म्हणजे गिरी, गिरी म्हणजे पर्वत, म्हणजे प इथं टाकला तर इथं आडवा होईल पती आणि उभा होईल गिरीचा अर्थाचा शब्द पर्वत, म्हणजे प टाकावा लागेल. पर्याय क्रमांक 2. कणक या शब्दाचा समानार्थी शब्द नसणारा शब्द पर्यायातून शोधा. कणक, कणक या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द आहे सोने. पुढे आहे प्रश्न 17वा. टिंब मिठाई या शब्दाचा राहिलेला भाग पर्यायातून शोधून जोड शब्द पूर्ण करा. गोड मिठाई, हलवा मिठाई, मेवा मिठाई, माल मिठाई, मेवा मिठाई हा जोड शब्द तयार होईल. पुढे आहे प्रश्न 18 ते 20 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. 18वा प्रश्न आहे सुट्टी संपल्यामुळे टिंब सीमेवर चालला होता. सीमेवर कोण लढतात, तर सैनिक. पुढचा आहे 19 प्रश्न. घरातील व्यक्तींनी त्याला टिंब दिला. ते आहे काय होईल, काय देतात जाताना, निरोप दिला. 20 देशाच्या संरक्षणासाठी टिंब तेल घालून पहारा करण्यास शूर सैनिक चालला होता. कशात तेल घालून पहारा देणारा म्हणजे बारकाईने निरीक्षण करून पाहणारा त्याचा अर्थ होतो, म्हणजे डोळ्यात तेल घालून, म्हणजे बारकाईने पाहणी करणारा. पुढं 21 प्रश्न. 21वा प्रश्न. खालील वाक्यात अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता? वाक्य आहे साफसफाईच्या वेळी विनोद नेहमी अंग राखून काम करतो. अंग राखून काम करणे म्हणजे अंग चोरून काम करणे. पर्याय क्रमांक 2. कामचुकारपणा करणे म्हणजे अंग चोरून काम करणे. पुढे आहे प्रश्न 22 व 23 साठी सूचना. खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक छायांकित करा. 22वा प्रश्न आहे जशी गवताची पेंडी तशी करवंदाची जाळी. पुढे आहे हत्ती राहतात ती जागा, तबेल्यात राहतो घोडा, पागा, नंतर अंबरखाना गुहेत राहतो सिंह, पागा आणि तबेला याच्यामध्ये कोण राहतं, घोडा, आणि हत्ती राहतो अंबरखाना. पर्याय क्रमांक 3. दुसरा आहे 24वा प्रश्न. हे या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते? न, व, ता, वा, ता, र हे अक्षरे आहेत, त्याच्यापासून तयार होणारा शब्द होईल वा, ता, व, र, न. त्याच्यामधले मधले अक्षर विचारले. 5 अक्षर आहेत, म्हणजे इकडून 2 तिकडून 1, तिसऱ्या नंबरचा अक्षर मध्ये येईल. मग वा, ता, व मधलं अक्षर येईल व, नंतर 2 अक्षरे र आणि न. वा, ता, व, मग मधलं अक्षर येईल व आणि नंतर रण. पुढं 2 अक्षरे वाता आणि नंतर व, मधलं अक्षर नंतर पुढचे 2 अक्षरे रण, वातावरण. 25वा प्रश्न आहे खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा, अ आहे विनायक दामोदर सावरकर, यांना आपण काय म्हणतो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ही बरोबर जोडी आहे. रवींद्रनाथ टागोर यांना आपण गुरुदेव असं म्हणतो. तिसरं आहे जवाहरलाल नेहरू, यांना आपण म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू, इथं सरदार दिलंय म्हणजे ही चुकीची जोडी आहे. पुढे आहे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता, ही पण बरोबर जोडी आहे. चुकीची जोडी आहे फक्त क, पर्याय क्रमांक 1. आता पुढचा विभाग आहे विभाग 2 गणित. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे 709 ही संख्या अंकात कशी लिहाल? 700 आणि 9. 700 आणि सुट्टे 9 म्हणजे 9 एकक घरात आणि 7 शतक. 709 पर्याय क्रमांक 3. पहा, 2 फुल्या दिल्यात, 7 दिल्या. या संख्येस 3 ने निशेष भाग जात असेल व
फुलीच्या जागी असलेला समान अंक कोणता? 3 ने निशेष भाग त्या संख्येला जाईल तर ह्या 4 पैकी 3, 2, 5, 1 पैकी कोणता अंक टाकला तर 3 ने निशेष भाग जाईल हे आपल्याला विचारलं आहे. मग ह्या फुलीच्या जागी कोणता अंक असायला पाहिजे ते आपल्याला काढायचं आहे. निशेष भाग जाणे म्हणजे 3 ने त्या संख्येला भाग दिल्यावर बाकी शून्य आली तर त्याला म्हणतात निशेष भाग गेला. बाकी शून्य येत असेल तर भाग निषेध गेला म्हणजे पूर्ण भाग गेला असे म्हणतात. मग इथं 3 ने आपल्याला पहिला आपण 3 टाकून पाहूया फुलीच्या जागी. 3 टाकून पाहिला तर काय होईल? 2 फुले आहेत. 3 पहिला पर्याय आहे 3. मग 3 टाकून पाहिला त्याला आपण 3 ने भाग दिला. 3 एके 3, 3 मधून 3 गेला 0, वरून घेतला 3, 3 एके 3, 3 एके 3, 3 मधून 3 गेला 0, वरून घेतला 7. 3च्या पाड्यात 7 नाही, 3 दुने 6 राहिला 1 म्हणजे निशेष भाग जात नाही. 3 ठेवला आपण फुलीच्या जागी. तर आता 2 ठेवू. दुसरं आहे 2. 227 भागिले 3. मग 3 ने 2 ला भाग जात नाही कारण 3 पेक्षा 2 लहान आहेत. मग पुढच्या 2 अंक घेऊन दोन्ही संख्येला भाग द्यावा लागेल. मग 3च्या पाड्यात 22 नाही येत. मग 3 7 त्याच्या जवळची लहान संख्या कोणती आहे? 3 7 21. 22 मधून 21 वजा केले राहिला 1, वरून घेतला 7. मग 3च्या पाड्यात 17 नाही आहेत. मग 17च्या जवळची लहान संख्या कोणती आहे 3च्या पाड्यामध्ये? 3 5 15. इथे पण 17 मधून 15 गेले राहिले 2, बाकी आली 2. हा पण निशेष भाग गेला नाही. पुढे आहे 5. आता 5 आपण इथे ठेवून पाहू. 5 आणि 7 557 भागिले 3. 3 ने आपल्याला या 5 ला भाग द्यायचा. 3 एके 3, 5 मधून 3 गेले राहिला 1, वरून घेतला 5 झाले 15. 3 5 15. 15 मधून 15 गेले 0, वरून घेतला 7. 3च्या पाड्यात 7 नाही. मग 3 दुने 6 राहिला 1. तर तिथे पण निशेष भाग गेला नाही. पुढे आहे 1. आता 1 ठेवून पाहू. शेवटची संख्या आहे 1 1 7 म्हणजे 117 भागिले 3. मग 3 पेक्षा 1 लहान आहेत. मग आपण 2 संख्येला भाग देणार आहे. मग 3च्या पाड्यात 11 नाही येत. मग 11 पेक्षा लहान अशी संख्या कोणती आहे जवळची 11च्या 3च्या पाड्यामध्ये? 3 त्रिक 9. 11 मधून 9 गेले राहिले 2, वरून घेतला 7 झाले 27. 3च्या पाड्यामध्ये 27 आहेत. 3 9 27 राहिले 0. मग बाकी 0 आली म्हणजे 3 ने या 117 ला पूर्ण भाग गेला, निशेष भाग गेला असे म्हणतात. मग आपल्याला त्या फुलीच्या जागी 1 ठेवावा लागेल. पुढे आहे 7 हा अंक नसलेल्या 51 ते 100 दरम्यानच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 7 हा अंक नसलेल्या 51 ते 100 या मूळ संख्या म्हणजे 1 आणि ती संख्या एवढ्याच त्यांना भाग जातो म्हणजे त्या आहेत 9. पुढे आहे 29वा प्रश्न. 600 वजा 368 बरोबर किती? आता हे 600 वजा 368 असं आपल्याला वजाबाकी करायची. शून्यामधून 8 जात नाही. शेजारी हातचा घ्यायला तिथं पण 0 आहे. मग इथं आपल्याला हातचा आधी घ्यावा लागेल. मग इकडून एक हातचा इथे घेतला. हा 0 आपण वरती मांडला. हा 0 कट वरती. हा इथे 6 मधून 1 इकडे गेला म्हणजे इथे राहिले 5. इथे झाले 10. 10 मधून 1 हातचा इकडे गेल्या झाले 10 इथे आणि इथे राहिले 9.
आता वजाबाकी करून घेऊ. 10 मधून 8 गेले, राहिले 2. 9 मधून 6 गेले, राहिले 3. 5 मधून 3 गेले 2. 232 उत्तर आलं. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पहा, या अपूर्णांकाचा उतरता क्रम कोणता? उतरता क्रम लावताना आपण सर्वात मोठा अपूर्णांक पहिला घेतो, नंतर लहान लहान होत जातात. मग 27, 21, 19 आणि 29. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. मग छेद मोठा आहे 29चा. हे 1 नंबर, नंतर येईल 27, नंतर 21 आणि 19. 27 आपलं 29, 27, 21 आणि 19 छेद समान असल्यामुळे ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. मग छेद याचा अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा. अपूर्णांक मोठा आहे 29चा, नंतर 27, 21 आणि 19. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 31. प्रश्न क्रमांक 31. इथं आपल्याला अपूर्णांक दिलाय आणि बरोबर 1 दिलाय असल्यास फुलीच्या जागी असणारी संख्या कोणती? तर आपल्या तिन्हीच्या जागी एकच अंक आहे, म्हणजे छेद हा समान आहे. छेद समान असेल तर अपूर्णांकाची आपण बेरीज करतो. मग अंशाची बेरीज करतो. मग 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. मग 3 अधिक 2 अधिक 4, 5 आणि 4 9. इथं आपल्याला एक उत्तर आलंय, म्हणजे इथं छेद पण 9च असणार. 9 एके 9 म्हणजे 1. 9 एके 9, एक उत्तर आपलं आलेलं आहे, म्हणजे तिथं असणार 9. 32वा प्रश्न आहे, रिकाम्या चौकटीत कोणता समान अंक येईल? या रिकाम्या चौकटीत आपल्याला समान अंक टाकायचा आहे. अशा प्रकारच्या प्रश्नात आपण काय करणार आहोत, तर एककाची जी क्रिया आहे ती करून घ्यायची. त्याच्यावरून आपल्याला पुढचं ती संख्या टाकणं सोपी जाणार आहे, कारण याच्यात जो अंक असेल तोच पुढे 2 ह्या चौकटीत असणार आहे. मग आपण 6 आहे तिथे, इथं उत्तर आले 0, म्हणजे 10 होत आहेत, बेरीज आहे. मग 6 मध्ये किती ऍड केल्यानंतर, किती मिळवल्यानंतर 10 येतील? मग 6 मध्ये 4 मिळवल्यानंतर 10 येतील. मग ते आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. मग 6 आणि इथे 4, 6 आणि 4 10, हातचा आला 1. इथे पण 4, इथे पण 4, 4 आणि 1 5, 5 आणि 4 आणि 5 आणि 1 6, परत 5 आणि 4 9, म्हणजे इथं उत्तर आहे 4. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 33. 20 ते 40 पर्यंतच्या संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो? 20 ते 40 या संख्येमध्ये 2 हा अंक येतो. 20 मध्ये एकदा, नंतर 21, 20 मध्ये एकदा, 21 मध्ये एकदा, 22 मध्ये दोनदा, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 पर्यंत येतो. आणि नंतर 42 मध्ये 1 2 येतो, म्हणजे 12 वेळेस 2 येत असतो. पुढे आहे 34वा प्रश्न, सर्वात मोठ्या 3 अंकी विषम संख्येतून सर्वात मोठी 2 अंकी सम संख्या वजा केली. पहा, इथे सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या आहे 3 अंकी 999. त्याच्यातून आपल्याला सर्वात मोठी 2 अंकी सम संख्या वजा करायची. 2 अंकी सम संख्या आहे 98. मग 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 9 गेला 0, 909, 901 उत्तर आलं. मग 901 पर्याय क्रमांक 1. 35वा प्रश्न आहे, 887 या संख्येची विस्तारित मांडणी असणारा योग्य पर्याय शोधा. 800 8 शतक, 800 अधिक 8 दशक, 80 अधिक 7, म्हणजे इथे माग पुढे दिलेली आहे संख्या. शतक नंतर दिलाय दशक, परंतु 700 माग पुढे बेरीज करताना माग पुढे संख्या घेतल्या तरी चालतो, म्हणजे हा विस्तारित रूप बरोबर आहे. 700 अधिक 80 अधिक 8, पर्याय क्रमांक 4. पुढे आहे
36वा प्रश्न, सचिनने वर्गातील 47 मुलांना प्रत्येकी 8 बिस्किटे वाटली तेव्हा 5 बिस्किटे शिल्लक राहिली तर सचिन जवळ किती बिस्किटे होती? पहा, 47 मुलांना प्रत्येकी 8 बिस्किट वाटले. 47 मुलं आहेत, याच्यामध्ये 47 मुलं आहे आणि प्रत्येकाला त्याने 8 बिस्किट वाटलेत. मग 47ला ह्या 8ने गुणून घ्यायचं. 8 ही 7 56, हाताला 5, 8 चौक 32, 32 आणि 5 33 34 35 36 आणि 37 376 उत्तर आलं. आणि परत त्याच्यामध्ये अजून शिल्लक 5 राहिले होते हे वाटलेले आणि शिल्लक 5, 6 आणि 5 11, हाताला 1 7 8 आणि हे 3 381 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे 37, 40 भागिले 10 अधिक 10 बरोबर किती? 40 भागिले 10 अशी पदावली सोडवताना आपण आधी गुणाकार भागाकार असेल तर त्याच्यातला त्या क्रिया आधी करून घेतात. मग 40ने 10ला भागितला तर 10 चौक 40 आणि अधिक 10 बरोबर 14 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे पुढील 38वा प्रश्न, पुढील पैकी समछेद नसणाऱ्या अपूर्णांकाचा गट ओळखा. समछेद म्हणजे छेद समान नसणार आहे. इथं 13 13 समान आहे, इथं 12, इथं 9 9 समान आहे, परंतु इथं 15 17 आणि 14 वेगवेगळे आहेत. मग पर्याय क्रमांक 3. पहा, पुढे आहे पाऊण 39वा प्रश्न, पाऊण मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग अर्धा मीटर बरोबर 50 सेंटीमीटर आणि पाऊण म्हणजे 75 सेंटीमीटर. पाऊण मीटर म्हणजे 100तला 75, पाऊण भाग म्हणजे 75. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? त्रिकोणाला 6 कोन असतात हे वाक्य चुकीचं आहे. पुढे आहे आयताला 4 बाजू असतात, बरोबर आहे. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात हे पण बरोबर आहे. आयताला 8 कोन असतात हे चुकीचं आहे, म्हणजे अ आणि ड चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न 41वा, किरणला ₹6.25 रुपये मागितले असता त्याने ₹7.5 म्हणजे 6 रुपये आणि 75 पैसे दिले तर त्याने किती रक्कम जास्त गेली? किरणला ₹6.25 रुपये मागितले. ₹6.25 रुपये म्हणजे 6 रुपये, ₹6.25 म्हणजे 6 रुपयाला 25 पैसे कमी, म्हणजे 5 रुपये आणि 75 पैसे एवढे मागितले होते. त्याने दिले 6 रुपये आणि 75 पैसे. मग किती जास्त दिले त्याने? तर 75 मधून हे 6 दिलेल्या रकमेतून ही त्याचे होते, त्यांनी मागितले होते ते वजा केले. 75 मधून 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 7 गेले 0, 6 मधून 5 गेले राहिला 1, म्हणजे 1 रुपया सुट्टा गेला तर होतो 100 पैसे. म्हणते आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 42, खालील पैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात? पहा, 29 दिवस येतात. फक्त 29 दिवस 4 ने भाग लीप वर्ष असेल तर आपल्याला 29 दिवस येतात त्या वर्षी. म्हणजे लीप वर्ष कसं ओळखायचं? तर त्याने 4 ने जर त्या संख्येला, त्या वर्षाला जर पूर्ण भाग जात असेल तर त्या वर्षी 29 दिवस फेब्रुवारी महिन्यात येतात. मग 2012 याला 4×5 20 आणि 4×3 12 पूर्ण भाग जातोय, म्हणजे ह्या वर्षी 2012ला 29 दिवस असतील फेब्रुवारी महिन्यात. नंतर
4 पंचे 20 आणि 4 दुणे 8, 2 बाकी राहते, याला पूर्ण भाग जात नाही. म्हणजे या वर्षी 2010ला 28 दिवस असणार, 29 दिवस नाही. 2008 4 ने भाग जाणार, 4 पंचे 20 आणि 4 दुणे 8, म्हणजे इथे पण पूर्ण भाग जाणार. म्हणजे अ आणि क 2011 4 पंचे 20 आणि 4 दुणे 8, 4 त्रिक 12, म्हणजे बाकी 3 राहणार. म्हणजे हे पण लीप वर्ष नाही, मग लीप वर्षीच फक्त 29 दिवस असतात. म्हणजे अ आणि क, पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 43. समीर दुपारनंतर 1:45 शाळेत गेला. शाळेत 3.25 तास थांबल्यानंतर समीर घरी आला, तर समीरची शाळेतून घरी येण्याची 24 ताशी घड्याळातील वेळ कोणती? पहा, समीर दुपारनंतर म्हणजे 1:45 शाळेत निघाला, शाळेत गेला. शाळेत त्याने 3.25 तास थांबल्यानंतर, पहा याच्यात 1:45 मिनिटं, मग 3.25 म्हणजे किती? 3:15 एवढा तो थांबला. 1:45 वाजलेले होते, तो 3 तास थांबला, म्हणजे किती वेळ थांबला? 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 3 आणि 1 4, 4 तास 60 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास, म्हणजे तो 5 तास थांबला. ते आहे पर्याय क्रमांक 5 तास. 5 तास म्हणजे 3.25 तास थांबल्यानंतर समीर घरी आला, तर या समीरच्या शाळेतून घरी येण्याची 24 ताशी घड्याळातील वेळ कोणती विचारली आहे? 1:45 12 नंतर 1 वाजला म्हणजे 13:45 आणि मग 13:45 आणि 3.25 तास 3:15 म्हणजे किती मिनिटं झाले? हे 60 मिनिटं आणि 13 आणि 3 16 आणि 16 आणि 1 म्हणजे 17 वाजता आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 44वा प्रश्न. 313 अधिक 497 बरोबर किती? 313 अधिक 497 बरोबर किती विचारलंय? 3 अधिक 7 झाले 10, हातचा आला 1, 1 आणि 9 झाले 10 आणि 1 11, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 810, पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 45. 978 वजा 8. 978 मधून 8 वजा केले, राहिले 970 आणि पुढे आहे 9 अधिक 962. 962 मध्ये 9 ऍड केले, अधिक केले, तर होईल 971. त्याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे त्याच्याकडे आपल्याला ते हे चिन्ह करा, त्याच्याकडे आपण ते मगरीचं उघडलेलं तोंड आपण ते करत असतो. मग 971 ही संख्या मोठी आहे, कोणतं चिन्ह वापरावं लागेल? पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 46. या संख्येचा उतरत्या क्रमाने लिहिल्या तर मधोमध येणारी संख्या कोणती? संख्या आहेत 1 2 3 4 5, म्हणजे 3 नंबर येणारी संख्या, इकडून 2 इकडून 2, 3 नंबर येणारी संख्या ही मधली संख्या राहील. उतरत्या क्रमाने लावायची म्हणजे मोठी संख्या आपण आधी घेतो. 900 700 800 700 800, म्हणजे 900 मोठे आहेत, मग 993, नंतर 800, इथं 92, इथे 91, 92 आहेत 2 नंबरला येतील, आणि मग 891 3 नंबरला, 3 नंबर येणारी संख्या मधोमध येते, म्हणजे 991, पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 47वा प्रश्न. शेजारील आकृतीमधील छायांकित भाग खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने दर्शविला जातो? पहा, इथं एकूण असतात भाग, ते आपण छेद म्हणून पकडतो, आणि रंगवलेले भाग अंश. एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9, ते आपल्याला छेद आहे 9, आणि रंगवलेले भाग आहेत 4, मग 4 अंश छेद 9 हे उत्तर येणार आहे.
पुढे आहे खालीलपैकी कोणती आकृती रेषाखंडाची आहे. रेषाखंड हे ही रेषा आहे, ही पण रेषा आहे, ही पण रेषा आहे, म्हणजे दोन्ही टोक ज्या रेषाखंडाला दोन्ही बाजूनी टोक असतं, बाण असतो, मर्यादा असते, रेषा ती रेषा असते. रेषाखंड म्हणजे खंड झालेली आहे, तुटलेली आहे, म्हणजे ती रेषाखंड. त्याच्या दोन्ही बाजूला हे टिंब आहेत. हा तेवढाच एक रेषाखंड आहे, अमर्याद ती वाढू शकत नाही, त्याला रेषाखंड म्हणतात. तो आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 49वा प्रश्न. रामरावाने एका किराणा दुकानातून खालील वस्तू खरेदी केल्या तर त्यातील सर्वात स्वस्त वस्तू खालीलपैकी कोणती ते पर्यायातून शोधा. साखर 50 ग्रॅम 17 रुपये, म्हणजे 1 किलोला साखर 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो 17 रुपये. 1 किलोचे किती होतील? 17 दुणे 34 रुपये 1 किलो. शेंगदाणे 2 किलोग्रॅम म्हणजे 2 किलोचे 76, म्हणजे एका किलोचे म्हणजे किती? 35 दुणे 70, 36 37 आणि 38 रुपये किलो. पुढे आहे तूर डाळ 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो 15 रुपये. मग 4 पाव असतात किलोत, मग 15 त्रिक 45, 15 चोक 60, म्हणजे तूर डाळ ही 60 रुपये किलो. आणि रवा 1 किलो 32 रुपये. रवा 1 किलो 32 रुपये. यामध्ये सर्वात कमी कोणाची किंमत आहे तर रवा 32 रुपये. पर्याय क्रमांक 1. कमी कोणाची स्वस्त वस्तू विचारली, मग ते आहे रवा. 9/17 वजा 3/17 बरोबर किती? ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस आपण फक्त अंशाची वजाबाकी करत असतो. मग 9 मधून 3 गेले, राहिले 6. 6/17. 6/17 हे उत्तर येईल. पुढे आहे 51 प्रश्न. खालीलपैकी काटकोन कोणता? काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. जर 2 रेषा करत असतील तर तो काटकोन होतो. त्याच्यामध्ये फक्त हा कोन 90 अंशाचा कोन करतोय, तिथं दिलेला आहे, ते आहे पर्याय क्रमांक 1. तो काटकोन असतो. पुढे आहे एका दुकानात विविध सरबतांची झालेली विक्री खालील चित्ररूप माहितीत नोंदवली आहे. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. पहा पुढे आहे प्रश्न. कैरी सरबत पिणाऱ्यास इथं सरबत कोणते कोणते? अननस, संत्रा, कैरी आणि डाळिंब यांचे सरबत पिणारे लोकांची संख्या दिली आहे. तर प्रश्न आहे कैरी सरबत. कैरी सरबत पिणारे किती येते? 1 2 3 4 5 6 आणि 7. पिणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त सरबत पिणाऱ्या ग्राहकांची संख्या? अननसची संख्या आहे 4, कैरीची आहे 7. मग कितीने जास्त आहे? तर 4 आणि 7 म्हटल्यावर 3 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 53 प्रश्न. शाळेतील गणेश उत्सवाच्या कार्यक्रमासाठी एकूण 900 रुपये वर्गणी जमा झाली. त्यामध्ये दुसरीच्या वर्गाने 128 रुपये, पहिलीच्या वर्गाने 117 रुपये, तिसरीच्या वर्गाने 383 रुपये वर्गणी दिली आणि उरलेली वर्गणी चौथीच्या वर्गाने दिली. तर चौथीच्या वर्गाने एकूण किती वर्गणी दिली? तर आपल्याला चौथीच्या वर्गाची वर्गणी करण्यासाठी ह्या 3 वर्गाच्या वर्गणीची बेरीज करावी लागेल. दुसरीच्यांनी दिले 128, नंतर पहिलीच्यांनी दिले 117, तिसरीच्या वर्गाने दिले 283. मग यांची बेरीज केली. 14 आणि 15 16 17 18 चला 1 2 आणि 10 11 12 चला 1 1 2 3 4 5 528 रुपये झाले. परंतु वर्गणी तर 900 रुपये जमा झाली. मग 900 मधून जर हे 3 वर्गांचे वजा केले तर आपल्याला चौथीची वर्गणी मिळणार आहे. शून्यामधून 8 जात नाही, काट मारली. या शून्यामधून पण 2 जात नाही,
काट मारली. शेजारच्या घरातून इथं वरती लिहिले, शेजारच्या घरातून 1 घेतला काट मारून, हा 0 पण वरती लिहिला. 9 मधून 1 इकडे गेला, राहिले 8, इथे झाले 10. 10 मधून 1 इकडे गेला, इथे झाले 10, इथे राहिले 9. 10 मधून 8 गेले 2, 9 मधून 2 गेले 7, 8 मधून 5 गेले 3, राहिले 372 रुपये चौथीची वर्गणी. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 13च्या पाढ्यातील 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? या प्रश्नासाठी आपल्याला 13चा पाढा लिहून घ्यावा लागेल. मग 13 एके 13, 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पाची 65, 13 सक 78, 13 साता 91, 13 आठा 104, 13 9 117 आणि 13 10 130. आपल्याला विचारलाय प्रश्न 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती ह्या पाढ्यामध्ये. 5 ने निशेष भाग फक्त 5 ची कसोटी आहे. 0 आणि 5 ज्या संख्येच्या एकक घरात आहे त्याच संख्येला 5 ने भाग जातो. मग 0 आणि 5 कोणत्या संख्येच्या एकक घरात आहे? मग ह्या आणि ह्या म्हणजे दोनच संख्येला त्या पाढ्यामधल्या 5 ने निशेष भाग जाईल, पूर्ण भाग जाईल. मग तो आहे पर्याय क्रमांक 2, फक्त 2 संख्या. पुढे आहे 55. 515 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे 500 आणि याचे सुट्टे 5, 505 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 56. 980 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या दशक स्थानचा अंक कोणता? पहा, अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या दशक स्थानचा अंक कोणता? पहा, आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. हे 3 आहेत 9, 8 आणि 0. लहानात लहान संख्या तयार करताना आपण लहान अंकापासून सुरुवात करतो. 0 पासून आपण घेऊ शकत नाही. पहिला अंक 0 नाही घेऊ शकत. 2 अंकी संख्या तयार होईल. 3 अंकी संख्या तयार करायची. मग 0 पेक्षा थोडीशी मोठी संख्या आहे 8. मग 0 2 नंबरला घेतला आणि 9 शेवटी. 809 ही संख्या तयार झाली. लहानात लहान संख्येच्या दशक स्थानचा अंक कोणता? दशक स्थानचा एकक आणि दशक स्थानी आहे 0. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 808 गुणिले 1. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते 808. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे 9 अंश छेद 19 अधिक 3 अंश छेद 19. हे झाले 9 आणि 3 याचा छेद समान असतो, त्यांचा आपण बेरीज करतो अंशाची. 9 10 11 12. इकडे झाले 12 आणि इकडे झाले 8. 9 10 11 12 आणि 11. मग 12 मोठे आहेत म्हणून आपण इकडे तोंड करणार चिन्ह वापरणार आहेत. पर्याय क्रमांक 1. 59 वा प्रश्न आहे 25 अंश छेद 27 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? 25 अंश छेद 27. 25 अंश छेद 27. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 60. खालील वाक्यात रिकाम्या जागी चौकोनासंबंधी योग्य पर्याय शोधा. चौकोनाला किती 4 बाजू असतात? चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. चौकोनाला 4 कोन असतात. 4. पुढे आहे 61वा प्रश्न. हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. पुढे आहे 2 फुल्या, परत y, परत 2 फुल्या, लगेच y म्हणजे एक नंतर दुसरी, परत पहिली, परत दुसरी, पहिली दुसरी, पहिली दुसरी अशा अक्षर समूहासारखा येणारा आकृतिबंध पर्यायातून शोधा. पहिली दुसरी हा आकृतिबंध आपल्याला याला मॅच होतो. पुढे आहे 50 दशक बरोबर किती एकक? 1 दशक म्हणजे 10. मग 50 दशक म्हणजे 500. पुढे आहे खालील 63वा प्रश्न. खालीलपैकी कोणती सममूळ संख्या आहे? सममूळ संख्या आहे 2. पुढे आहे म्हणजे ती सम पण आहे, ती मूळ संख्या पण आहे, ती आहे 2. तिला फक्त 2 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. 64
प्रश्न आहे पुढील संख्याचा चढता क्रम लावा व दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. पहा इथं चढता क्रम लावायचा 425, 874, 427, 521 आणि 776. याचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावताना आपण सगळ्यात लहान संख्या आधी घेतो, चढतो म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जातो. मग लहान संख्या कोणती आहे? 4 दशक, 2 ठिकाणी 4 दशक आहे, इथं 25 आहे आणि इथं पुढे 27. मग 25 लहान आहे, मग 425 नंतर 427 नंतर येतो 521, 521 नंतर येतो 776, नंतर येतो 874. याच्यामध्ये पहा काय विचारलं, दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. पहिली आणि दुसरी. 427 ही दुसऱ्या क्रमांकावर आली. पहा 515 गुणिले 13 गुणिले 0 म्हणजे इथं पहा याच्यामधून येणारं उत्तर येईल त्याला शून्याने गुणलं. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्यच येईल. म्हणून हे येणारं गुणाकारण त्याला शून्याने गुणलं तर उत्तर पण शून्यच येईल. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 66 प्रश्न. प्रत्येक विद्यार्थिनीने सहलीसाठी रुपये दिले तर 23 मुलांची एकूण किती वर्गणी झाली. एका मुलाची तर 23 याची किती, मग गुणिले 1 गुणिले 23 हे समीकरण तयार होईल. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे. सममित म्हणजे सारखे दोन भाग करणारे. इथं पहा एच्या बरोबर मध्ये मध्ये रेष मारली तर सममित होतंय. याच्या आपण असं आडवं मारलं तर सममित होती, बाकीच्या नाही. मग अ आणि क हे सममित आहेत, फक्त अ आणि क. 68 प्रश्न. खालील पर्यायी आकृत्यामधून बंदिस्त नसलेली आकृती शोधा. बंदिस्त म्हणजे बंद. ही बंद आहे, ही बंद आहे, ही बंद आहे, पण ही बंदिस्त नाही. ओपन ह्या बाजूनी उघडी आहे म्हणून ही बंदिस्त नाही. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे सोबतच्या आकृतीचा पृष्ठभाग कसा आहे. पृष्ठभाग हा पृष्ठभाग वक्र आहे. पुढे आहे 17वा प्रश्न. एका त्रिकोणाची बाजू 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर आहे तर त्रिकोणाची परिमिती किती. त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज. मग 7 आणि 5 झाले 12, 12 आणि 9 झाले 21. पर्याय क्रमांक 3. 21 सेंटीमीटर. पुढे आहे सोबतच्या आकृती 71वा प्रश्न. सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत. कडा म्हणजे ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 कडा आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 कडा आहेत. इष्टिका चित्ती आहे. इष्टिका चित्तीला 12 कडा असतात. इथं 50 पैसे प्लस 8 रुपये, 50 पैसे बरोबर किती. हे 8 रुपये आणि वरचे हे 50 पैसे, हे 50 पैसे झाला 1 रुपया म्हणजे 9 रुपये पूर्ण. पुढे आहे 73वा प्रश्न. 25 लिटर 500 मिली, 27 लिटर 800 मिली बरोबर किती. पहा इथं 25 बेरीज करावं लागेल. 25 लिटर आणि 500 मिली अधिक 27 लिटर 800 मिली. पहा 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 5 आणि 8 13 हातचा आला 1, 7 आणि 5 12 आणि 1 13 हातचा आला 1, 3 2 आणि 2 4 आणि 1 5. 53 लिटर 300 मिली. उत्तर आहे 53 लिटर 300 मिली. पुढे आहे सोबतच्या 74वा प्रश्न. सोबतच्या घड्याळा
घड्याळ कोणती वेळ दर्शवतो? इथं वेळ म्हणजे 5च्या पुढं तास काटा आहे, परंतु 6च्या आधी आहे. 6च्या किती आधी आहे? 15 मिनिटं आधी आहे. म्हणजे 6 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत, म्हणजे 5:45 वाजले. 5:45, पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 75वा प्रश्न. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणता आहे? 2 आहे. इकडं समांतर आणि ही समांतर रेषा आहे. 2च बाजू समांतर आहे, म्हणजे समद्विभुज. सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे बाजू. 2 भुजा समान असलेला त्रिकोण समद्विभुज त्रिकोण. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.